उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम, शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रममध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, 300 गावांमध्ये त्या ठिकाणी तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत, आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत, सन्मान्य तहसीलदार आहेत, आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, सर्व कृषी क्षेत्रातले, सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाताची रोप लावण, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा अभिनव असा प्रयोग आहे। आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारीसुद्धा शेतात रोप लावलेत, त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे।